पाटील सर त्याच झालेल्या अधिवेशनामध्ये तिहाडी सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना जी काही घोषणा केली, ज्या प्रकारे हे सरकार जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेवर आलं, ही विश्वासघाताची मालिका पुढे नेत पुन्हा एकदा दिलेली आश्वासनं न पाळत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला आहे। आता तातडीची मदत शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता होती। अवकाळी पावसामुळे उभ्या महाराष्ट्रातल्या 94 लाख हेक्टर जमीन, त्याच्यावरची सगळी पिकं ही बाधित झाली। शेतकऱ्याच्या हाती काही आलं नाही। त्याची अपेक्षा अशी होती तातडीची मदत मिळेल, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन 25,000 रुपये हेक्टरी कोरडवाहूला आणि 50,000 रुपये हेक्टरी हे बागायतीला, अशा प्रकारची घोषणा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महोदय यांनी केली। परंतु एक नवा पैसा देखील या अधिवेशनामध्ये या सरकारने दिलेला नाही। राष्ट्रपती शासन असताना माननीय राज्यपालाने 8,000 रुपये हेक्टरी पिकांकरता आणि 18,000 रुपये फळबागांकरता ही घोषणा करून जे पैसे दिले, तेवढेच पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत। या नवीन तिघाडी सरकारकडनं एक नवा पैसा देखील शेतकऱ्यांना या अधिवेशनात दिला नाही। 25,000चं आश्वासन न पाळता शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचं काम या सरकारने केलं। आज एक अजून विश्वासघात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने केला। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं सरसकट कर्जमाफी 7-12 कोरा। आज मात्र त्याच्यावरनं ते पलटले आणि सांगितलं 2 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी करू। ही कर्जमाफी देखील उधारीची आहे। मार्चमध्ये आम्ही कर्जमाफी करू। आता या कर्जमाफीचे कुठलेही डिटेल्स दिले नाही आहेत। पण आमचा सवाल आहे की आपण 7-12 कोरा करण्याचं सांगितलं होतं, सांगा 2 लाख कर्जमाफीमध्ये 7-12 कोरा होतो का? कर्जमुक्ती होते का? शेतकरी कर्जमुक्त नाही तर चिंतामुक्त करू, शेतकरी चिंतामुक्त झाला का? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, आमच्या सरकारने 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली होती। केवळ त्याच्यातनं आम्ही सरकारी नोकर आणि आमदार खासदार हे वगळले होते। बाकी सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी दिली होती। आता यांनी घोषित केलं आहे की आम्ही सप्टेंबर 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांना थकीत कर्जाची माफी देऊ। आता यात पीक कर्ज आहे का, की मध्यम मुदतीचं कर्ज आहे, की ट्रॅक्टरचंही कर्ज आहे, की सगळ्या प्रकारचे कर्ज आहे। आम्ही पीक कर्जही केलं होतं आणि मध्यम मुदतीचं कर्जही केलं होतं, पण या ठिकाणी याची देखील स्पष्टता आलेली नाही। सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर 2017 साली आम्ही कर्जमाफी केली 1.5 लाखापर्यंतची। त्यामुळे 17 ते 19च्या मधले 1.5 लाखाच्या वरचे लोक, 1.5 लाखाच्या आतले लोक आणि 1.5 लाखाच्या वरचे त्याच्या आधीचे लोक, एवढेच शेतकरी खरं म्हणजे या कर्जमाफीला पात्र ठरतील।
आम्ही त्यावेळेस बघितलं होतं 1.5 लाख ते 2 लाख या कॅटेगरीमध्ये 8 लाख शेतकरी होते. 1.5 लाख ते 2 लाख या कॅटेगरीमध्ये 8 लाख शेतकरी होते. त्यामुळे 1.5 लाखाच्या वरची आणि 2 लाखापर्यंतची जी कर्जमाफी आहे याचा फायदा 8 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांना झाला तरी आनंद आहे. पण हे जे काही घोषणा केलेली आहे त्याचा नेमका फायदा किती शेतकऱ्यांना होणार हा एक सगळ्यात मोठा संभ्रम आहे. यातनं अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की सप्टेंबर 2019 नंतर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे. अतिवृष्टीमुळे ज्यांनी कर्ज घेतलं असेल, 18 साली घेतलं असेल, 19 साली घेतलं असेल, तो आता कर्ज भरू शकण्याच्या क्षमतेत राहिलेला नाही. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा कुठलाही लाभ नाही. आणि मी स्पेसिफिकली सभागृहात विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की यांच्या कर्जाचं जूनमध्ये आम्ही पुनर्गठन करू. म्हणजे यांना कर्जमाफी देऊ असं सांगितलेलं नाही, यांच्या कर्जाचं आम्ही पुनर्गठन करू. कोल्हापूर, सातारा आणि सांगली या ठिकाणी पूर आल्यानंतर आम्ही वर्ष संपण्याची वाट न पाहता, ज्यावेळी आपदा असते त्यावेळी वर्ष संपण्याची वाट न पाहता लोक कर्ज भरू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर कर्जमाफी द्यायची असते. तशा प्रकारची कर्जमाफी आम्ही घोषित केली होती. पण या सरकारने मात्र एकीकडे अवकाळी पावसाने ग्रसित शेतकऱ्याला 25,000 रुपये देतो म्हटलं, त्याचा विश्वासघात केला आणि आता त्याला कर्जमाफी देखील मिळणार नाही. त्याच्या कर्जाचं केवळ पुनर्गठन करण्यात येणार आहे. आणि म्हणून हा जो काही निर्णय घोषित केलेला आहे हा निव्वळ शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. हा केवळ या ठिकाणी दिखावा आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही. आणि आज विदर्भाचं आणि अंतिम आठवड्याचं उत्तर देताना कुठलीही नवीन घोषणा हे सरकार करू शकलं नाही. जे प्रकल्प आम्ही सुरू केले आणि त्याच्या ज्या डेडलाईन आम्ही सांगितल्या तेच प्रकल्प आणि त्याच्या त्याच डेडलाईन्स त्यांनी सांगितल्या, त्याचंही आम्ही स्वागत करतो. आम्हाला आनंद आहे की किमान त्यांनी एवढं तरी सांगितलं की आता आम्ही हे प्रकल्प स्थगित करणार नाही. पण एकही नवीन घोषणा विदर्भाकरता आज झाली नाही. एक कुठलं तरी महाविद्यालय वगळता विदर्भाच्या पत्री विदर्भात अधिवेशन घेतल्यानंतर पहिल्या अधिवेशनात सरकार काहीतरी देईल असं वाटलं होतं, पण काहीही सरकारने दिलेलं नाही. आणि त्यामुळे विदर्भाची निराशा झाली आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. धान उत्पादक शेतकऱ्याला 500 रुपये हे आम्हीच घोषित केले होते, मागच्याही वर्षी दिले, याही वर्षी घोषित केले होते. त्याला केवळ 200 रुपये अधिकचे देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घोषित केला आहे. आणि तोही घोषित करण्यामागचं कारण असं आहे, यावर्षी धान खरेदीच होणार नाही आहे. कारण धानाच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये अवकाळीमुळे संपूर्ण धान नष्ट झालेलं आहे. त्यामुळे धान खरेदी फारशी होणार नसल्यामुळे 500च्या ऐवजी आम्ही 700 देऊ अशा प्रकारे केवळ 200 रुपयाची घोषणाही केली आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलीही घोषणा केलेली नाही. आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने महाराष्ट्र के किसानों का विश्वासघात किया. उन्होंने ये कहा था कि उनकी सरकार 25,000 रुपया प्रति हेक्टर मुआवजा देगी. जिनके खेती में फसल बेमौसम बारिश के कारण खराब हुई है, ऐसे किसानों को एक नया पैसा भी इस सरकार ने नहीं दिया. जिस समय प्रेसिडेंट रूल था उस समय जो मदद गवर्नर साहब ने दी थी उसके सिवाय एक नया पैसा भी इस सरकार ने नहीं दिया.
साथ ही में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने घोषित किया था कि वे 7/12 पूरा करेंगे। इसका मतलब जितना कर्जा किसानों के ऊपर है उस सारा का सारा कर्जा माफ किया जाएगा। लेकिन आज अपने उस वादे से भी वो पलटे, 2 लाख तक का कर्जा माफ करेंगे, वो भी मार्च में करेंगे। केवल क्रॉप लोन करेंगे या मिड टर्म लोन करेंगे, इसके बारे में भी कुछ नहीं कहा गया। मूल रूप से 2017 में हमने 1.5 लाख तक का कर्जा माफ किया है। उस समय 1.5 लाख से 2 लाख, इसके बीच मात्र 8 लाख किसान थे और इसलिए 2 लाख तक की घोषणा केवल 8 लाख किसानों को फायदा देगी। और इस बीच ये 2 सालों में अगर कोई किसान वापस कर्जा बाजारी हुआ होगा, वापस कर्जे में गया होगा, उसका इसका फायदा होगा। लेकिन सबसे महत्व की बात यह है कि सितंबर 2019 की कट ऑफ डेट है। अक्टूबर 2019 में बेमौसम बारिश आई, पूरी महाराष्ट्र में किसानों की फसल समाप्त हो गई। एक भी किसान कर्जा नहीं भर सकता। लेकिन 2019 सितंबर की कट ऑफ डेट के कारण ये जो 94 लाख हेक्टेयर जमीन किसानों की फसल जो नष्ट हुई है, ऐसे एक भी किसान को इसका फायदा नहीं मिलेगा। तो जो किसान तकलीफ में है, जिस किसान को आज मदद की आवश्यकता है, उस किसान को कोई भी मदद इस घोषणा से नहीं मिलने वाली। ये सरकार विश्वासघात करके, जनादेश का विश्वासघात करके चुनकर आई और अब वापस किसानों का विश्वासघात इस सरकार ने किया है और इसलिए हम इस सरकार की निंदा करते हैं। देवेंद्र जी ठीक आहे आता सरकारने केलेली घोषणा, ही घोषणा करताना तर सरकारने विचारपूर्वकच केली असेल, पण आता त्या घोषणेबद्दल बोलायलाच तयार नाही। पूर्ण अधिवेशनामध्ये त्या घोषणेच्या संदर्भात बोलायलाच तयार नाही। ते आधी म्हणत होते रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, त्यांच्या तोंडून आता वचनच निघत नाही आहे, ही अवस्था आहे। रस्त्यावरती आंदोलन करताना दिसेल का? अधिवेशन संपलेलं आहे या कर्जमाफीच्या विरोधात। निश्चितपणे विश्वासघाताच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू। हा विश्वासघात आहे, विश्वासघाताच्या विरुद्ध देखिए, अभी तो हमारे सामने सबसे पहला मसला किसानों की मदद का है और इसलिए सबसे पहले हम किसानों को मदद देने के लिए विश्वासघात जो इन्होंने किया है उसके खिलाफ आंदोलन करेंगे। राज्यपालांनी जी मदत घोषित केली होती राज्यपालांनी आणि त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री असताना जी अवकाळी पावसासंदर्भात ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे का? ती जर पोहोचली असेल तर तेवढी पुरेशी आहे का? आणि हे जे सरकारनं आता घोषित केलं त्यात किती शेतकरी येतील? राज्यपालांनी जी मदत घोषित केली तीच मदत आता पुसते आहे। त्याच्या व्यतिरिक्त एक नव्या पैशाची मदत या सरकारने केलेली नाही। देवेंद्रजी तुमच्याकडे जे मला स्टेज प्लॅन टाकायचं म्हणायचे त्याचा बऱ्याच आणि आपल्या काळात तुमच्याकडचा कोळसरीचा प्रकल्प आहे डॉईट्सचा, त्या संदर्भात पूर्ण जमीन अधिग्रहण करून त्यांना आपण दिलेली आहे आणि आता ते त्या ठिकाणी प्लॅन्ट टाकणार आहेत। पण दरम्यानच्या काळात जी काही घटना घडली होती त्यामुळे काही काळ पूर्ण मायनिंग बंद होतं, ते पुन्हा सुरू झालं आहे। त्यामुळे ही नवीन घोषणा नाही। आमच्या काळात जी घोषणा केली, ज्याला आम्ही जमीन दिली, या संदर्भात त्यांनी पैसे भरले, जमीन अधिग्रहित झाली, सगळे MOU झाले आणि आता इन्व्हेस्टमेंटची वेळ आली आहे, त्याचीच घोषणा पुन्हा या सरकारने खरंच आहे की बघा, आम्ही मागच्या वेळेस कर्जमाफी केली, पण आमच्या 2014च्या आमचा जर तुम्ही मॅनिफेस्टो बघितला किंवा ज्या घोषणा आम्ही केल्या होत्या त्यामध्येच आम्ही कर्जमाफी करू म्हटलं, तरीही आम्ही कर्जमाफी केली। हे सरकार 7/12 कोरा करू अशा वल्गना करत आलं आणि त्यानंतर जर यांनी हे केलं नाही तर हा विश्वासघातच आहे। त्यामुळे राजू शेट्टीच नाही, आता ज्या लोकांनी यांना 7/12 कोरा करण्याकरता पाठिंबा दिला होता
त्या सगळ्यांनी यांना प्रश्न विचारले पाहिजे. का बरं वचनपूर्ती केली नाही असं तुम्हाला वाटतंय? का बरं वचनपूर्ती केली नाही असं तुम्हाला वाटतंय? हे तर त्यांना विचारावं लागेल. ज्यांनी वचन दिलं त्यांनी उत्तर द्यायचं, वचनपूर्ती का केली नाही. आम्ही दिलं नव्हतं वचन, त्यांनी दिलं होतं. त्यांनी ते सांगितलं पाहिजे की वचनपूर्ती का नाही झाली. त्याचा फायदा होणारच आहे. कारण तेवढे शेतकरी जे आहेत यांचं 2017 पर्यंतचं कर्ज तर माफच झालं आहे 2001 पासून. आता 2017 ते 19च्या मध्ये जर काही कर्जबाजारी झाले असतील तर त्यांची कर्जमाफी करावी लागेल. पण मुख्य कर्जबाजारी कुठे होणार आहे? 19च्या अवकाळी. त्याला मात्र या कर्जमाफीचा फायदाच नाही आहे. अवकाळीमध्ये जे शेतकरी या ठिकाणी कर्जबाजारी झाले त्यांना फायदा नसल्यामुळे ही कर्जबाजारी फसवी. देवेंद्रजी, आपण आंदोलन करणार असं म्हणताय. जानेवारीपासून पंतप्रधान मंत्र्यांचं सुद्धा आंदोलन सुरू असेल. मोदी एकत्र होणार का वेगळं? आता हे राजकीय प्रश्न विचारू नका. शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. त्या प्रश्नांच्या संदर्भात संपूर्ण भाजप एकत्रितपणे, एवढं भाजप आहे ते एकत्रितपणे या ठिकाणी आंदोलनात